हे बघ, हे तुझं बाईसारखं चालणं, हे बाईसारखं बोलणं मला अजिबात खपायचं नाही, सांगून ठेवते. पुन्हा त्या मास्टर रत्नाकरचं नाव तर काढ. जळक्या लाकडाचा सगळं डाग देणारा ढोंगणावर. मग ते इकडे सांगावं. यांची मर्जी उडाली असेल तर मात्र गडे काय झालं काय सांगा. काय झालं काय तो येतोय राक्षस. तो राक्षस येतोय. मला लपायला सांगितलं ना तुम्ही आणि मलाच काय विचारता आला कोण आला. अहो तो तुमच्या अनुराधाचा बाप घरवांना वाघोलीकर. येऊ दे की तो काय मला असा वाघासारखा खाऊन टाकणार. पैलवान आहे तो. त्याच्या मुलीबद्दल त्याला कळलाय तुम्ही इथे पळून आणले म्हणून तो जाम भडकलाय, संतापलाय. येतोय म्हणजे राक्षस आहे तो बाप. काय म्हणणं काय त्यांचं. तो चिमेची मुंडी मुरगळी त्याच्या ह्याचा भुगा करी. मुंडी बुरगावून टाकीन. सरदाराच्या सभ्य सरदाराच्या वाड्यावर काय तमाशा वाढला. सभ्य कोण सभ्य तू. खेरड्या माझ्या मुलीला पळवून आणलायस, इथे डांबून ठेवलायस आणि तू सभ्य होय. आम तुझं टाळको फोडतो आणि तुला शिवच घेतो. तू त्याला काही करू शकत नाही. काय करू शकत नाही. चाल चिमण्या तुला आता समज झालाय. तुला चांगली अवधार घेतो. गाडवावर झिंड काढतो नागराला आणि पराडा कॉर्नरला रस्त्यावर तुला कुस्तीचं आव्हान देतो. ठारच मारतो तुला. चिव्या सासरे बुवा हा मी तुमच्या समोर उभा आहे. सासरे बुवा. कोण सासरे बुवा. खेरड्या मी सासरे बुवा. आणि तू कोण रे. रामखोर तू जावई. माझ्या मुलीशी लग्न विघ्न लावलं नाहीस ना. तर सांगून ठेवतो मी तिच्या नरडीचाच घोट घेईन. मग ते तुम्ही तुमच्या मुलीला विचारा. तुम्ही उभे काय सोबत आंदोलनाला घेऊन ये पडतो. मारलो का. कोण सौभाग्यवती अनुराधा. सौभाग्यवती अनुराधा. चिम्या हा काय प्रकार आहे. हे प्रकार एकदम सरळ आणि साधा आहे. बसा सांगतो. बसा. कोण. हो तुमची मुलगी अनुराधा म्हणजे आमची पत्नी राधा. राधा राधा अहो तिला पूर्वजन्माची आठवण झालेली आहे. माझी मुलगी अनुराधा म्हणजे तुझ्या पूर्वजन्माची बायको राधा. शक्य नाही. शक्यच नाही. अहो तुम्ही बोलून काय होणार आहे. ईश्वर कृपेने सगळं काय होऊन गेलेलं आहे. हे मला मान्य आहे. नाही म्हणजे हे मला चालणार नाही.
एक सणसणीत कानफटात हाणली ना कार्तीच्या तर सरळ वळणावर येईल ती. अहो बघा प्रयत्न करून. चिम्या, चिम्या, तू जर पोपट्याबद्दल म्हणत असशील ना तर हरकत नाही. छे 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 पोपट बिपट कुणीही नाही, फक्त आम्ही म्हणजे आम्हीच. आमच्या वाड्यावर राहायचा तिचा हट्ट आहे, तिचा एकटीचा, आमचा नाही. या बाता माझ्याशी मारायच्या नाहीत. चिम्या, तू नक्कीच तिच्यावर बळजबरी केलेली असशील. कुठे आहे माझी मुलगी? ताबडतोब माझ्या ताब्यात दे, नाहीतर गाठ आहे या हरू आणण्याची. माहितीये आधी गाडवावरून दिंड नागव्यानं. नागव्यानं आणि मग माहितीये ना? माहिती. इश्य, कशासाठी इकडून बोलावणं झालं? राधा कोण आलंय पाहिलंस का? हो, मघाच पाहिलं. अण्णा, घरी सगळं क्षेमकुशल आहे ना? हो. अगं तुझे वडील तुला घरी घेऊन जायला आलेले आहेत. इश्य, माघारपणासाठी? हे ग माघारपणासाठी नाही, कायमचे घर घेऊन जायला आलेले आहेत. इश्य, खरंच का हो अण्णा? की चेष्टा चालवलेत माझी? अगं अगं आपलं नवरा बायकोचं नातं त्याला मान्य नाही. अण्णा, खरं आहे का हो हे? की खरंच चेष्टा चालवलेत माझी? अनुराधा, हम्म. पुरे झाली तुझी थेरा. आत्ताच्या आत्ता या पावली घरी चाल, नाहीतर अण्णा, मी साफ सांगते, हे पाय सोडून मी कदापि कदापि घरी येणार नाही. घरी येणार नाहीस? नाही. मग काही या थेरड्या बरोबर इथेच राहणार आहेस अशीच? हो अण्णा, मी साफ सांगते, या पायांसमोर या घरात मी तुम्हाला अमंगल काहीही बोलू देणार नाही. जा, बाप, भाऊ, माझा या जगात कुणी नाही. पतिव्रतेला नाती नसतात. ती बापाची मुलगी नसते, भावाची बहीण नसते, देवा ब्राह्मणांसमक्ष दिलेल्या नवऱ्याची. पडले ना मगाशी तीनदा? देवा ब्राह्मणांसमक्ष दिलेल्या नवऱ्याची ती फक्त बायको असते. अगं पण कार्टे, तुला देवा ब्राह्मणासमोर या थेरड्या बापाला दिली कोणी? दिले मला मागल्या जन्मी. मागल्या जन्मीच्या हिच्या आई वडिलांनी अगदी बेंड बाजा वाजवीत आमचं लग्न लावून दिलेलं होतं. चांदण फोटो दाखवू. मागच्या जन्मीच्या लग्नाचा हवाला कायद्याला मंजूर नाहीये. कायद्याला मंजूर नसेल तर अण्णाईपण कायदा बदलेल. पण जन्मोजन्मी हेच पती लाभावेत म्हणून वट सावित्रीच्या दिवशी करा हो पाईकडे. वट सावित्रीच्या दिवशी केलेली पूजा मी कदापि विसरणार नाही. आणि हे पाय सोडून मी कुठेही जाणार नाही. त्याला म्हणतात आर्य पतिव्रत. आता शाबासकी द्याल तर काय झालं, पण या जन्मात माझ्याशी केलेल्या लग्नाचं काय? आणि काय ग महामाये, तू तेवढ्या वट सावित्रीला 100 प्रदक्षिणा घातल्या. आणि मी काय गेले 40 वर्ष वडाच्या झाडावर माकडासारखी उड्या अहो, काय झालं काय? ह्या उड्या मारायला लागल्या ना की भूकंप झाल्यासारखा सगळा वाडा हालतो. अरे बाप रे. हलू दे, भूकंप होऊ देत ना तर वाडा हलू दे. पण टावळे, तू जर का वट सावित्री भोवती 100 प्रदक्षिणा घातली असशील ना, तर मी पण 1000 प्रदक्षिणा घालून मागून घेतलाय यांना जन्मोजन्मी हाच नवरा हवा म्हणून. समजलं काय? अहो पण ते तुमचं वेगळं होतं. हो का? वेगळं का? वेगळं म्हणजे हिला पट्टराणी करून मला स्वयंपाक बनवायचा बेत टाकताय काय? पण लक्षात ठेवा, मी जिवंत आहे ना तोपर्यंत हे शक्य होणार नाही. समजलं?
बऱ्या बोलाने तिला तिच्या बापा बरोबर पाठवून द्या, नाहीतर मी साफ सांगते, एकदा या घराचा उमरा ओलांडून आले, आता प्राण गेला तरी मी या घरातून जाणार नाही. कशी जात नाही तेच बघते ग. पोलीस आता जाऊन वर्दी देऊ दे आता. हे बघा असला पाचकळपणा केलात ना तर आम्ही दोघं जण पुन्हा लग्न करू, अगदी ताशा बेंड बाजरी वाजवत, हो की नाही ग? हो महाशय, विसरा त्या गमजा. एक बायको हयात असताना दुसरी बायको करणं हे कायद्याला मंजूर नाहीये. उगाच खडी फोटत असाल. हे बघा कायद्याची टोटरूट तुम्ही माझ्या समोर करू नका सांगतोय. हो हे बघा ही आमची पूर्वजन्माची बायको आहे. ए, तिचं वय काय तुझं वय काय? हा, केवढी आहे ती? बघा ना, तुला नाच शोभेल ती नाच. बरोबर आहे. हा. अहो मग ते आता तिला सांगा, तिला पटवून द्या. आता आमच्याकडे ती नवरा या नात्याशिवाय दुसऱ्या कुठल्या नात्याने बघायला तयार नसेल तर त्यात आम्ही तरी काय करणार? अरे थेरड्या, अरे अरे निशाणा कलप लावलास म्हणजे तारुण्याची रग येणार आहे काय तुझ्यामध्ये? अरे झेपेल का ती तुला बायको म्हणून? ईश्या, अहो काय हे अण्णा? अहो वडील आहात की रस्त्यावरचे मवाली आहात तुम्ही? किती आढळणी आहात हो तुम्ही घरवडना. नाही काय डोक्यावर पडलात काय? नाही अहो झेपल्याशिवाय कोणी या फंदात पडतं का? ये राधा ये, अवला गाड मिठी ती. जा बाई जा, कडकडून भेट थेरड्याला. हे बघा तुम्ही मला जर थेरडा पडला तर याद राखा सांगून ठेवतोय. ओ सकाळ संध्याकाळ च्यवनप्राश खातोय. अगं, तू गप ग. अगं तारुण्य संजीवनी गुटिका. होय. एवढंच नाही तर प्राणायाम करतोय बघा. जमते का जमते? जमेल आता सुरुवात केलेली आहे. आणि एवढंच नाही अकुपंक्चरच्या सुया रोज टोचून घेतोय. अहो काय हा तुमचा उल्लूपणा? भगवान कृष्णावतार स्वामी महाराजांनी केलेला उपदेश अहो विसरलात का हो तुम्ही? कोण कुठला कृष्णावतार भगवान स्वामी महाराज? अगं तो पोपटे आपला पोपटे. हे बघा, हा असला तुमचा पाखंडीपणा मला अजिबात खपायचं नाही सांगून ठेवते. असं काय करते? अगं तू माझी आधी चिमटी काय चुकलं करते? म्हणा, अगं चुकलं असं म्हणा काय आधी. चिमटी? आधी अहो, चुकलं गारवांना म्हणा. बघा तुमच्या लेकीकडे. आता कशाला हवाय गारुवांना? प्रकरण तुम्हीच सोडवा. म्हणा म्हणते ना. स्वामी महाराज आले. स्वामी महाराज नमस्कार करते, नमस्कार करते. अगं नको अगं कशाला त्रास देते? बरं बाई चुकलं. राधेश्याम 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 महाराज प्रियतमे वल्लभे, अगं काय हे? हा क्षोभ तुला शोभत नाही. अगं एवढे दिवस आम्ही जो गुरुपदेश करत आहोत त्यातून तू हे शिकलीस. चुकलं बरं महाराज, चुकलं. अहो पण खुद्द स्वामींनी असं भगवंताबद्दल उद्गार काढले, त्यामुळे की नाही विसरून जा ते उद्गार. अगं तो अजून अडाणी आहे. पण तुला तर पुरता साक्षात्कार झालाय की नाही? शांत हो. अहो अगं राधा तू माझी पत्नी आहेस की नाही? हो अरे चिमू चिमाजी, अजूनही अडाणीपणाच्या अंधकारात साचपडतोयस. अरे तू कोण, ती कोण आणि आम्ही कोण याचा तुला साक्षात्कारच झाला नाही. वेड्या जागा हो भानावर ये. तुमचा चोटा काढा आणि याच्या टाळक्यात खाला बघू पहिला. घालणार नाही. जावई म्हणून आजोबापेक्षा नातू बरा. मीच घालतो. अरे अरे झेपणार आहे का तुला? माझा सोटा पण नाही झेपणार, माझी मुलगी पण नाही झेपणार. अगं राधा तू पतिव्रत आहेस का रे? मग पतीची आज्ञा तुला पाळलीच पाहिजे राधा. अगं चल राधा वरती. अगं मनमोहना, राधेश्याम अगं राधा श्यामसुंदरा, सत्याहरी, मुरलीधरा. असा यांचा घडी घडीला तोल जातो. यांना आपण नाही का हो वाचू
वाचून या गोंधळलेल्या राधेला कोण मार्ग दाखवणार हो? राधेश्याम राधेश्याम. अगं राधे 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 अहो. अगं अगं तू मला एक सांग, तू 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 बायको कोणाची? बायको कोणाची? हं? तू लाडाची कोणाची सांगू? हं? अगं हे बघ हे बघ. सांगू सांग. गडे हा. की नाही? हं? बायको म्हणाल तर इकडची कळलं नाही. ऐका ऐका आता पुढे ऐका. आणि आणि लाडाची म्हणाल तर तर माझ्या सख्या हरीची. ओ बायको माझी आणि लाडाची याची. हा. अगं राधे राधे तुझं डोकं फिरलंय की काय? अगं अगं मगाची तू या तोंडाने पातीवर रस्त्यावर भाषण देत होतीस आणि आता त्याच तोंडाने ही भाषा. अहो ऐका चिमुकल्या ए, चिमाजी हं, तू मूर्ख आहेस, ए, तू अडाणी आहेस, आणि तू ए, भेकर आहेस भेकर. अं, अरे ही राधा हं. ही मागल्या जन्मी तुझी पत्नी होती. होती ना? असं नाही, हं? तर जन्मोजन्मी ही तुझी पत्नी म्हणूनच ह्या घरात नांदत आलेली आहे. हं. हो ना? अरे अरे हे बघ हे बघ हे बघ, तू तिच्यापासून बाजूला वाजून सांगून ठेवतो. अरे दूर हो पोपट्या, दूर हो. अरे 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 नाही रे, तुमची ही सलगी बघवत नाही रे, बघवत नाही. हाच हाच तुझा मत्सरीपणा तुला जन्मोजन्मी नडत आलाय. अरे अरे चिंपाजी चिमाजी, चिमाजी. ज्या काळी गोकुळात आम्ही कृष्णावतार धारण केला त्यावेळी देखील आमची रासक्रीडा बघून तू असाच असाच संतापानं थैथयाट करायचास. चल चल. आठवतंय ना ग राधा बाले? आयुष्य म्हणजे काय? यमुना जळी खेळू खेळ कन्हैया काला जता काला जता. मला मला ते दिवस अगदी आपले स्पष्ट आठवत आहेत. मी आता केवळ मागल्या जन्मीची राधा राहिलेली नाही, तर थेट पुराण काळातली गोकुळातली राधा झाले. आठवतंय का श्याम सुंदरा, सख्या हरी? यमुनेच्या तीरी कदंबाच्या वृक्षाखाली आपण नाही गंमत जम्मत कराल तर काय झालं? अरे आम्ही काय टाळ्या वाजवत बसलो होतो. छे 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 छे. अरे तू दुसरं काय करणार? हं. त्यावेळी देखील गोकुळात घरोघरी दुधाचे रतीबच घालत होता. ए, दुर्वाला! काय 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 चाललंय काय? हे बघ हे बघ हे बघ पोपट्या, आता हे फार झालं फार हे झालं. हे फार झालं आता तुमचं. अहो जरा तोंडाला आवर घाला तुमच्या. स्वामी महाराज एकदा शाप देतील तुम्हाला. ए, श्याम सुंदरा, सख्या हरी. जाऊ दे सोड. तू इकडे ए पोपट्या, ए ए पण त्या मागल्या आमराई जाऊ फिरून येऊया. अरे वा रे वा. आम्हाला आमची त्या तुम्ही दोघं फिरणार, हं? आणि मी काय उघड्या डोळ्यात बघत बसू? अरे चेंगट्या, ए! चिमाजी, तू खिडकीतून बाहेर बघायच्या भानगडीत पडू नकोस. का? तिथली गंमत जम्मत तुला पाहवणार नाही. ए, चल. त्यापेक्षा ह्या माई साहेबांबरोबर देवघरात जाऊन बस. देवघरातच जा हा, नाही तर शयनगृहात जाशील. ए, ए, आणि गीतेचा 7वा अध्याय वाचायला घे. कसा ग बाई झाला हा? पुढे ग बाई केला. ईश्वर
राधे तुझा सैलंबडा हे पोपट्या पोपट्या तू पडला गा चल पोपट्या तुम्हाला काय झालं हसायला? आमची फजिती बघून तुमचे डोळे निवले असतील हे का? डोळे तर निवलेच हे? पण माझी काळजी ही परस्पर दूर झाली. हे? चला आता कुठे मशनात? त्याला वेळ आहे अजून. हं. गीतेचा 7वा अध्याय वाचायला देवघरात जाऊया म्हणते मी. चला 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 अहो तिकडे कुठे जाताय? देवघरात जायचंय. काय दिसतंय का? दिसतंय का काय? नाही हो, हं? आमच्या मुलीची प्रगती कुठपर्यंत आली ती बघतोय. हो का? पण शिंची ही झाडाची फांदी मध्ये येते हो त्यामुळे काय? नीट दिसत नाहीये. नाही नाही, मग गॅलरी मध्ये खुर्च्या टाकून देतो. हा? नाही नाही, फुकट बघा सिनेमा. नाही हवं तर मंडळीला पण बोलवून घ्या. काय ते? हे? अहो खारोड ना, हा, बोला. तुम्ही इतके नेकीचे सरदार हा. आणि तुम्ही हे सगळं सहन करता उघड्या डोळ्यांनी बघता. छे, 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 छे. अरे काय उघड उघड आणि ती आणि काय हा व्यभिचार. हा. काय हो हे? पोपटची तेवढीच उघड उघड आणि त्याचा तेवढा व्यभिचार. हा? आणि मगाशी तुम्ही जे अनुराधे बरोबर बसून जे चाळे करत होतात ते काय तुमचा भक्तीरस होता का? अहो, ते थोडं वेगळं होतं. वेगळं काय वेगळं हा, नाही, काय नाही, म्हणजे हा, ब- तुम्ही मागच्या जन्माचा हवाला देऊन हं. माझ्या पोरीला कटवलं. हा. तुमचा अबुल नातू चोरावर मोर ठरला आणि त्यांनी थेट कृष्णावताराकडे बोट दाखवून तुमच्याकडनं तिला पाठवली. हा? तशाच तसे झाले. अहो तशाच तसे कसे होईल जसे नाही नाही, हा हा सगळा घोटाळा या शास्त्री बुवांमुळे झालाय. काय दिसतंय का? नाही हो, ती शिंची फांदी मध्ये येते. हो हो मग छाटून टाका. छाटूनच काय चाललंय तुमचा आवाज? काय चाललंय? आणि त्या शास्त्रीचं काय झालं? त्याला निरोप धाडलाय मी. नाही नाही, त्या निरोपावर अवलंबून राहू नका. आधी खाली जा, त्यांना पुढे गालाने घेऊन या. चला निघा. हो. हा, चला. लगेच येतो. हा, रावसाहेब, तुम्ही निवांतपणे इथे बसा. हा. बसा. हो, बसीन. अहो, हा. पोपटी आणि आमची राधाच आहे ना, हा. त्यांना जी गंमत जम्मत करायची ती करू द्या. हा? आता आपण असं करूया, त्यांचं आपण लग्नच लावून देऊ. अगदी बरोबर बोललात. त्या दोघांचं लग्न? हा. हा असा तुमचा डाव आहे होय? हा. अरे म्हणून तर इतक्या वेळ निवांत बसलोय मी. हो काय? कसला आवाज होतोय हा? काय माहिती? मिरवणूक लागली वाटतं. अहो ते आले ना, ते आले, ते आले. अहो ते आले ना, अप्पा अप्पा ते आले ना, माही ते आले ना. अहो बघताय काय असे? अहो ते आले ना, ते आले. अरे बापरे, लागलं ना? लागलंय. हे. अरे ते आले म्हणजे कोण आले? स्पष्ट बोल की. माई अगं ते आले. एवढं वेगळं सांगायला का हवं? तिकडच्या स्वारीनं सरदार हमीदाबाई पंजाबीला चितपट केलं. थोकला 5,000चं इनाम जिंकलंय स्वारीनं. स्वारी कुस्तीगिरांच्या खांद्यावरून निर्वत 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 येते. ऐकावा ऐकावा हा जय घोष. अगो बाई सून बाई का आलीये? मेले ग बाई मेले. आता ती पानावर बसून खा खा खाणार. हो मेल्या बघतोस काय? चल आधी स्वयंपाकघरात. चल चल. अगो पण तिने सरदार हमीदाबाई पंजाबीला चितपट केलं. असू दे, चितपट केलं. ऐका ना, तिनं सरदार हमीदाबाई पंजाबीला चितपट केलं. चुकला. 5,000चं इनाम जिंकलंय स्वारीनं. चल स्वयंपाकघरात चल. शिवाजी अप्पा, मला सांगा हा काय प्रकार आहे? थुकण्याचा? हा? अहो, थुंकण्याचा नाही हो. या ताई कोण आहेत? अहो ही आमची सुनबाई. सुनबाई. म्हणजे मागच्या जन्मीची रुस्तम हिंद किताब मिळवलेला पैलवान जग्गू सिंग जाफराबादी. रुस्तमे हिंद, हा. जग्गू सिंग जाफराबादी. जाफराबादी. काय सांगताय काय? हो. तो म्हणजे मागच्या पिढीतला अजिंक्य पैलवान. हो. हा साहेब,
मी त्यांचा चेला आहे. हा का सांगता हो. काय? अहो, पोर वयात असताना मी त्यांचं अंग रगडून मालिश करून देत होतो. तो प्रकार आता इथे करू नका. काय तरीच काय. तुला सांगू का, एकही कुस्ती हरलं नाही. हा पण शेवटच्या कुस्तीला जेव्हा आखाड्यात उतरले तेव्हा लंगोट कसून त्यांनी एक प्रतिज्ञा घेतली. हा ही कुस्ती जर का मी हरलो तर यापुढे चोळी आणि लुगडं नेसे. आणि ते ती कुस्ती हरले. अच्छा, म्हणजे हे अशी कुस्ती हारून हे आमच्या घरामध्ये स्त्री रूपात आले. हो, अफू खाल्ली त्यांनी मेले. मरून ते आमच्या सुनबाईच्या रूपात इकडे आले. हो ना. अरे राम 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 अरे राम 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 राम. आता तुम्हाला काय झालं राम 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 करायला? तुम्ही म्हणालात म्हणून मी म्हणालो. तुम्ही म्हणालात म्हणून मी म्हणालो. हे घ्या, ह्या चाव्या घ्या. आणि वरती जाऊन आमच्या कपाटातून एक मोत्याचा कंठा घेऊन या. मोत्याचा कंटा कशाला? सुनबाई मारून आले ना कुस्ती. चला निघा आणि घेऊन या. तिचं यथोचित स्वागत नको करायला आपल्याला. मोत्याचा कंटा. कंठा. सरकार! सुनबाई हे काय? नमस्कार. हा असा नमस्कार? पद्धत आहे. ही अशी पद्धत? अरे तू माझा चेला घालू तर नाही. होय उस्ताद, मी तुमचा चेला गारू. अरे आज काय आनंदाचा दिवस आहे म्हणून सांगू. कुस्ती मारली आणि माझा प्यारा चेला घारू मी मला भेटला. पण घारू तू फारच म्हातारा दिसायला लागला. आता वयोमानाप्रमाणे. आधी तुझे गाल कसे टोमॅटो सारखे लाल बुंद रसरशीत होते आणि आता नासके टोमॅटो सारखे पार पिचकले. उस्ताद, आता म्हातारपणामुळे असं होणारच. पहिल्या पिकले म्हणत लय गोड दिसतोस बघ तू. पण उस्तादांची अजूनही आमच्यावर मर्जी आहे हेच आम्हाला समाधान. चल, चहा वाटते. उस्ताद, काय म्हणतोस? कसंच आम्ही आहोत म्हणलं. मग आम्ही काय करू? हा? म्हणजे तुम्ही तुम्ही बाळासाहेब बाळासाहेब आले हा. आले 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 अरे 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 मला अरे अरे बाळ्या अरे बघ अरे तू काय लग्नात दारू का बघत काही नाही बसणार आहेस? अरे बाळ्या काय करतोस काय तू बाळ्या? की नाही वाड्यावरच्या 8 सुवासिनींना घेऊन आम्ही जगदुताईंना दाराशीच पंचारतीनं आवळलं ओळलं ओळलं पंचारतीनं. चांगलं केलंस हा चांगलं केलंस अगदी घराण्याचं नावच उजळलंस.
अरे 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 मला काय धरतोयस? अरे अरे बाळ्या बाळ्या तू अरे अरे तुझ्या बायकोकडे बघ. ए अरे तू नवरा आहेस ना तिचा. ते या जन्मी, पण मागच्या जन्मीमुळे माझं लग्नच झालं नव्हतं. का ते सांगू का अरे ते अरे सांगू? अरे का ते अरे सांगू? अरे तू आता काय घेशील बोलू नकोस रे. अरे 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 अहो घराणं काय झालंय तुमचे? किती दिवसांनी उस्ताद भेटलेत मला जरा त्यांच्याशी बोलू द्या, बातचीत करू द्या. अहो जी काय बातचीत करायची ती दुरून करा. बापरे. त्यासाठी एवढी सलगी करायची काय गरज नाही सांगून ठेवतोय. सुनबाई सरकार, मी आता तुमची सूनबाई राहिलेली नाही. ऐका, जग्गू सिंग जाफराबादी आहे मी. सरकार, 4 वर्षांनी माझ्या प्याराचेला घारू मला भेटलाय. सरकार, आपल्या आशीर्वादानं अवघ्या 7व्या मिनिटात हमीदाबाई पंजाबीला उलटी करून आसमान दाखवलं. वा 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 म्हणजे 8-15 दिवसाच्या तालमीने खूप मोठी मजल मारली. हो. छान ग बाई, छान. एवढंच नाही, रुस्तमे हिंद असा किताब मिळालाय आमच्या उस्तादांना. हे बघा कंठा देणार होता. बघा कंठ. हा कंठा. हे बघ, हा कंठा तुम्ही तुमच्या हाताने तिच्या गळ्यात घाला. घालते. घाला. काय करताय तुम्ही? अहो, काय झालं? हे बघा एक मिनिट. हे असं 1 मिनिट. पोट चुकलं. 1 मिनिट. ठीक आहे. झाली तयारी हो, झाली. हा, तर हा कंठा. अरे कंठा कुठं आहे? तर हा कंठा मी घालू का? थोबाडीत देऊ काय? हा कंठा तुम्ही तुमच्या हाताने तिच्या गळ्यात घाला. अरे 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 काय करतय? घालते. घाला. अब्बा काका घालू. घारू अण्णा बाजू अण्णा. काय माणूस आहे. हे, आण तो कंठा इकडे. अरे 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 घातला कंठा घातला कंठा घातला. अरे मूर्खा तुझा विचार तरी काय आहे? पुढल्या रविवारी सौभद्र मधल्या रुक्मिणीचा मी प्रवेश केल्यानंतर असाच कंठा मागून घेणारे अरे स्वारींकडून. अरे 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 मी तुला रुक्मिणीच्या रूपात बघू. अरे 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 डोळे फुटतील रे माझे, डोळे फुटतील. साहेब घात झाला. त्यांनी मुका घेतला. मुका घेतला. अरे अरे तू माझा काय मुका घेतोय? आबासाहेब, वाटेल ते बोलू नका. मी आमच्या उस्तादांच्या कानात एक गोष्ट सांगत होतो, म्हणजे मुका घेतला असं होत नाही, कळलं? घारवणा तुम्ही गप्प बसा. हा? अबा काका तुम्ही काय पाहिलं ते सांगा. हो, सीनची भांडी मध्ये येत होती, त्यामुळे मुका घेतला का कानात काही सांगितलं हेच कळलं नाही. बाजूला वा. ये नाच्या बाजूला हो.
हा. म्हणजे पोपट्या आणि आमची मुलगी त्यांना जे काय करायचं ते करू दे. चुंबन घेऊ देत किंवा कानगोष्टी करू देत, आपल्याला काय त्याच्याशी. हा, तर उस्ताद मी काय तुम्हाला सांगत होतो. किती दुरून बोलतोस रे घारू, असं जवळ येऊन बोल की. हो हो हो. गरवंडा, तो मॉलिशचा प्रकार आहे, ते करू नका. गप्पा हो तुम्ही. उस्ताद, मागचं पार विसरून गेलास बघ तू. छे छे उस्ताद, ओ कोजागिरीच्या दिवशी आपण भांग पिऊन दंगा केला होता, मला आठवतंय ना. त्यावेळी तू आ आ आ आ जाऊ द्या ना गडे, मी आपला मास्टर रत्नकांत इथे असताना. अरे 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 भाड्या, अरे अरे भाड्या. मार डाला, मार डाला, अरे काय मार डाला, अरे 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 काय चाललंय. मार डाला. छुट छुट. पण मी म्हणते, खिडकीतून असं वाकून बघायचं तरी कशासाठी? आम्ही इथे आपला एवढा जीव पाखडतोय, तर तुम्ही सारखं आपलं बाळ्या 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 एकदा तरी प्रेमानं रत्तन माझ्या राज्या म्हणून हाक मारलीत का कधी? हे बघ तू मोठा मुलगा आहेस, मी तुला बाळ्याच हाक मारणार. बाळ्या रतन बाळ्या रतन बाळ्या बाळ्या बाळ्या. रतन अरे छे, 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 रतन. छे, 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 छे. अरे तू त्या रत्नकांचा फोटो पाहिलास का कधी? त्याचा फोटो बघ आणि तुझं थोबड बघ आरशात. कटकट साली. अरे तू त्या सौभद्र मध्ये रुक्मिणी म्हणून उभा राहणार. अरे लोक फजी मारतील तुझ्या थोबाडावर. समजलं? मूर्ख साला. चला. असू देत, तुम्ही काही म्हणालात ना तरी मी आपला मास्टर रत्नकांतच. देहानं नसेल पण मुळी आत्मा तरी तोच आहे ना माझा. अरे बाळा, तू माझा मुलगा आहेस. 50शीचा खेळणा बाळासाहेब टाकलिया. आणि आणि बघ तू आता जो आहेस ना त्या समाधान मान, कळलं का? मागच्या जन्मीची गटार उपसत बसू नको. मग हाच उपदेश जग्गूताईंना देऊन पहा की आहे का हिंमत, आहे का हिंमत? सांगा ना, सांगा आता का तुमची. काय ग बाळे, काय भानगडे, कसली हिम्मत. सांगा सांगा आता का तुमची दातखिळी बसली. सांगा ना, आहे ते असं या जन्मात राहायचं सोडून मागच्या जन्मीची गटार कशाला उपसीत बसले म्हणून. सांगा सांगा सांगा. मागल्या जन्मीचं गटार आणि मी उपचित राहिलो. बाजूला हो ग बाळे, कोण म्हणताय असं? कोण म्हणताय? हे म्हणतात हे काय? म्हणतात. मला बघून आरारा करतोस? मागल्या जन्मीचा गटार मी उपचित राहिलो असं म्हणतोस तू? बोल, आता मी तुला कसा मारू? फ्री स्टाईल मारू का इंडियन स्टाईल मारू? काय घारू, बोल, याला मी कसा मारू? उस्ताद, मला असं वाटतं की तुम्ही जे शब्द ऐकले ते यांनी बोललेलेच नाही. त्यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देऊ नका. सोडाय. सोड म्हणतोस? सोड. पण मागल्या जन्मीचा गटार मी उपशित राहिलो हे कोणीतरी बोलला आणि ते मला समजलाच पाहिजे. बघितलं बघितलं. नाही मी त्या शास्त्राला बोललो. शास्त्रीला घेऊन या. मागल्या जन्मीचा गटार मी उपचित राहिलो हे कोणीतरी बोललं, ते मला समजलाच पाहिजे. मी सांगू का कडे? चाल होत खरं म्हणजे सुनबाई मीच बोललो. म्हणजे म्हणजे तुला नाही मग अगं, हा टोटका सौभद्र मध्ये रुक्मिणीचं काम करतोय. अगं आणि ते सुद्धा साडी चोळी नेसून करतोय. मग काय झालं?
आमच्या घराण्यामध्ये तोंडाला रंग पासून साडी चोळी नसून आजपर्यंत कोणी नाटकात स्त्रीपाठ केलेला नाही. तुमच्या घराण्यात आजपर्यंत कुठल्या स्त्रीने कुस्ती तरी मारली होती काय? मारली होती काय? अगं ती आमच्या घराण्याची बेआबरू झालेलीच आहे. काय? पण तू कुस्ती जिंकून आली. हा. पण आता आवडत घे सुंदरी. आता आवडते बिवडते काय घेत नसतो. पुढच्या महिन्यात मी चाललोय मुंबईला फ्रीस्टाईल खेळायला. हा, आणि त्याच्या पुढच्या महिन्यात अमेरिकेला कुस्तीगीर संघटना पाठवते आमच्या उस्तादांना अमेरिका आणि युरोप मध्ये. हे बघा जोपर्यंत तुमच्या कुस्त्या आणि तुझी नाटक थांबत नाहीत ना तोपर्यंत सगळ्यांना या घरामधला चारा खायचं तुमचं बंद. तुम्हाला पाणी सुद्धा मिळणार नाही सांगून ठेवतो. काय? असं काय ते? आमची सराई बंद करतो काय हा थेरडा? याला माहित नाही जिन्यातून येता जाता एक चाट मारली ना तर 2-4 हाड्या अशीच पडत जातील. पण असं नाही हं करायचं. किती झाले तरी अन्नदाते ते आपले. हे बाळे जा बस तुला काय बी कळत नाही. काय बाळे काय हे? आवाज कसला येतोय? रावसाहेबांना मी थांबा पैशाचा बद्दल कोणीतरी आलंय वाटतं. पैशाबद्दल ठीक आहे बघतो मी पैसा आ, टोचलं. मागून पण टोचलं. हे बाळे अहो पैशाचा सवाल नाहीये पण आमचा रावसाहेबांना शब्द गेलाय आणि त्यांनी आपल्या खर्चानं मला हिमालयात पाठवलाय मंत्र आणण्यासाठी. काय रे स्वामी काय भानगडे हे? शास्त्री बुवा, या शास्त्राला 2 मिनिटात आडवा पाडू काय? पाणी बी मागणार नाही हा. हे बघा उस्ताद उस्ताद अशी घाई करू नका. सगळं रितसर व्हायला पाहिजे. माझ्यावर अंगावर हात उतरलात आणि मी मंत्र मनात जरी बोललो ना तरी आडव्या व्हाल. तुम्हाला प्रचिती बघायची आहे? दाखव ना दाखव. नाही असल्या जंगली मार्गाने आपल्याला जायचंच नाहीये. हा. हे बघा शास्त्री बुवा, तुम्ही जर नाही म्हणालात ना तर हा चिमाजी गप गार होईल हो. अहो त्याचा काही उपयोग नाहीये. आता माझ्यासारखे बरेचसे विद्यार्थी आमच्या स्वामी महाराजांनी तयार केलेले आहेत. उद्या माझा काका की मामा उभा राहिला आणि त्यांनी मंत्र टाकला तर तुम्ही काय करणार आहात? पण मग म्हणणं काय तुमचं? मी माझा कृष्ण अवतार आणि राधा सोडायला तयार नाही. मी बी माझ्या कुस्त्या बी तयार नाही. आणि आमचे सुद्धा नाटकाचे प्रयोग लागलेले आहेत. यातनं एक उपाय आहे. बोला कोणता? बोला. कोणता? कोणता? एक उपाय आहे. हा. आबा काका वरती रावसाहेबांना जाऊन आम्ही आल्याची वर्दी द्या. हो तुमचा हिस्सा मी धरून ठेवलेला आहे ना. वर्दी द्या जाऊन. रावसाहेब, तर ओ रावसाहेब, असा उपाय आहे की मी नाटक करीन मंत्र टाकल्याचं. म्हणजे मी मंत्र टाकीन पण त्याचा उपयोग काहीच होणार नाही. म्हणजे अंधार होईल. हा म्हणजे मागल्याप्रमाणे मंत्र असेल. हा अंधार झाल्यावर तुम्ही ओरडायचं हळू 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 हळू. हा सगळ्यांनी मला सहकार्य करायचं. दंगा धोपा करायचा नाही. नाही करणार नाही. हा रावसाहेबांना सांगितलेली दक्षिणा मी तुम्हाला सांगितलेली आहेच. त्यापेक्षा 2000 जास्त समजा. समजा म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचा भात. अहो पण पहिले कार्य तर पूर्ण व्हायला पाहिजे. नाही 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 सगळा व्यवहार रोखीतच झाला पाहिजे. हा पण दागदागिने वगैरे चालतील काय? हो चालतील पण सगळा व्यवहार रोखीतच झाला पाहिजे. दागदागिने मला बरोबर, चालतील. बरोबर. हा घ्या, हा घ्या माझा हात. हा हा माझा हात. ही माझी गदा ही गदा मानाची आहे. हे हा. चालेल. दोन्ही लाकडाचे आहे काय चुलीत घालू? मोत्याची माळ चालेल? मोती चालणार नाही. नको ते. मग याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही. राहू दे.
पण दिलेला माल ऐवज जरा तुम्हाला जास्तच आहे कार्य हे अपेक्षा. बघा, कामगिरी सुद्धा जोखमीची आहे. तुमचं सहकार्य मला मिळालं पाहिजे. मिळणार माझ्या मी शब्दात. सांगितल्याप्रमाणे वागा. रावसाहेबांना मी सांभाळून घेतो. हा. आले बहुतेक. वा, छान. सगळी मंडळी जमलेली आहेत का? शास्त्री बुवा, हा. पूजेची तयारी करा. करतो. आबा काका, आतून 4 चौरंग घेऊन या बरे. हो. हा, मी 1 मिनिट बोलू का? बोला, पण फार वेळ पाला लावू नका, घोटाळा कराल. हा, ठीक आहे. नंतर बोलतो. बोला. बाकी तयारी सगळी झालेली आहे. आणखी एक हवा आहे. हा एक ते आहेत का? आबा काका, लवकर आणा बरं. चला तयारी लागायचं आहे. 1 इथे ठेवा, 3 इकडे ठेवा. बस. तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोलून घ्या एकदाचे. तर ही आमची पत्नी अनुराधा. आम्ही आधी बसून घेऊ काय? हो, बसा. चालेल. तुम्ही तिघांनी इथे बसा आणि अनुराधाबाई तुम्ही इथे बसा. मी आधी तिथे जाते. स्वामी, ए स्वामी, थांब तू. मी आधी बसतो. राधेश्याम. हा. राधाबाई तुम्ही इथे बसा. मी सांगितलंय ना तुम्हाला, इकडे बसा. बसू. हा. तर मंडळी, शास्त्री बुवा, 1 मिनिट बोल. काय हवा तो गोंधळ घाला. ठीक आहे. तर ही आमची पत्नी अनुराधा, म्हणजे साध्वी, सती, सावित्री अशी ही आमची अनुराधा. आणि मी काय उन्हाळ महिना आहे. अहो म्हणजे ते हे प्रकरण जरा वेगळं आहे. तुमचं निराळ आहे. निराळं कसं? मी हिचा बाप आहे, त्यामुळे सगळं वीजवीजसर व्हायला हवं. सगळ्यांना एकत्र बसवा. अहो पण याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाहीये. म्हणजे काय? अहो, आर्य पतिव्रता कशा असतात हा. ह्याचा आदर्श नवीन पिढी समोर नको का घालायला? मग पुस्त्यांचा आदर्श का नको? आमचा बी अपवाद. हल्ली स्त्री पार्टी नट तरी कुठे मिळतात? आमचाही अपवाद. शास्त्री बुवा, काही कुणाचा अपवाद करायचा नाही. झाडून सगळ्यांचे पाय जमिनीवरती आणा पहिल्यांदा. अहो बाईसाहेब, ही तंत्रविद्या करताना एका रांगेत चौघांना बसवता येत नाही. आबासाहेब कुठे गेले? आबासाहेब, हे 3 जण इकडे बसले. अनुराधाची पंगत वेगळी काय? हो, आता सांगितलं ना त्यांनी की ते 4 जण एका बाजूला बसवता येत नाही. मला चालणार नाही. मग सूनबाईला तिकडे बसवा. अनुराधा सगळ्यांच्यातच बसायला हवी. चालेल. नाहीतर माझं आहे का? 2 पंक्ती करा. 2 जण तिकडे, 2 जण इकडे. राधेश्याम. पण शास्त्री बुवा, यावेळेस हेम चुकता कामा नये. अजिबात चुकणार नाही. चला, मी आता मंत्र टाकत आहे. सगळ्यांनी मी या किल्ल्याला पूर्णपणे वेढा घातलेला आहे. कुठला किल्ला? नाही, किल्ला कुठला किल्ला आणि कुठला वेढा? हा वेडा आहे काय? कोण? पीर मोहम्मद, पाकिस्तानी हेर, कानफाटी दिन. हो शास्त्री बुवा, याला काय झालंय का? काय झालंय याला? अहो, त्याच्यावरती पण उपचार करायचा आहे. बा रे, तू इथेच उभा राहो नेहमी नाथा. मला महाराणीजींची ऑर्डर पाहिजे. राधे, हो दे ग त्याला ऑर्डर. हो. अटेन्शन. मी अटेन्शन मध्येच उभा आहे. हो ना, मग राहत असाच उभा. हा, तर आता मी मंत्रोपचाराला सुरुवात करत आहे. मध्ये मध्ये कोणीही बोलायचे नाही.
कळलंय? होय 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 तर अगडबम बगडबम अगडबम बगडबम अगडबम बगडबम अगडबम बगडबम टाकडुम टाकडुम टाकडुम. होय काय ताशाचा अगं धुम 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 मंत्र आहे. बोललात मध्ये मी चाललो. अहो, मागच्या वेळी साहेबी जसं मध्ये मध्ये बोलले होते, मध्ये मध्ये बोलायचे नाही. हा कुठे होतो मी? हा अगडबम बगडबम अगडबम बगडम टाकडुम टाक 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 टन टन टॉप टॉप टॉप. बिघडलंय, शाई लावायला पाहिजे. हे बघा शाही बी काय लावायची नाही तुमची, तुम्हाला लावून घ्या. पहिले खरं ते बोललो. चला आता मी मंत्र टाकायला सुरुवात करत आहे. त्याला कंटाळा आला मोठा. हे काय चाललंय शास्त्री बुवा? अहो मंत्रच टाकतोय. एक खालून एक वरून, एक खालून एक वरून. अहो, तुम्ही खालून टाका किंवा वरून टाका, मंत्र टाका. चला मी आता मंत्र टाकत आहे. ओम फट स्वाहा. हे आत्ताच बरं लाईट गेले. नेमीनाथ जर कंदील आण बरं. लाईटला काय झालंय काय?
फंटास्टिक. अरे पोपट्या, हे काय सोंग काढलंस तू? माझं सोड हं? तुझ्याकडे बघ. अगं तू दाखवायला म्हणून आलीस ना घरात, डायरेक्ट नऊवारी. अय्या, हा काय रे चमत्कार झाला? राधा तू बरी आहेस ना? हा? हा कोण थेरड्या? हे आमचे आजोबा, माझे फ्रेंड. ये नमस्कार करूया. हो का? नमस्कार अरे, करते अरे, अरे, आजोबा. अरे, अरे, नको. अहो काय हा वेश तुमचा? काय हा डोक्यावर टोप, या गळ्यात माळा, ही काय ओढली काय? अगं पण माझं सोड, तुझ्याकडे बघितलंस का? हे काय लुंगी? लुंगी कोणीतरी झोपेत घातलेली दिसते, काढून टाक. अगं इथे कुठे? काय तू पण? उस्ताद मी तुमचा यारू. घारू तुला चपलेने मारू. कोणा म्हातारा? शास्त्री बुवा. अरे शास्त्री बुवा. शास्त्री बुवा. शास्त्री बाबू रे. शास्त्री बुवा. पहिले त्याला घेऊन या. शास्त्री बुवा. अहो, माझे 10,000 रुपये घेऊन गेले. अहो माझा उस्ताद मला मारू का म्हणताय? अरे, त्याला- शास्त्री बुवानेच केलंय सगळं. पहिले शास्त्री बुवाला घेऊन या, ते शिकवतात. शास्त्रीबुवा म्हणताय. हं? आईला. मला ओळखलं नाही काय? हातात काय बघितलं काय माझ्या? शास्त्री बुवा ही असली भाषा तुमची? अरे भाड्या भाषेवर काय जातो? एक वादळ हाडला ना तर मुंडी तकड जाईल आणि धड हाकडं पडेल. हा. हो शिव्या नका देऊ. गपरे घार्या. अरे म्हणजे तू शिवा मिळत नाहीस. अभ्या तू मला बरोबर वलिकलास. आता मी या तुझ्या रावसाहेबाचा पण हिसाब चुकता करणार आहे. माझ्या दरड्यावर डल्ला मारला आणि मागच्या मागे जाऊन पोलिसांना वर्दी दिली आणि मी फुकट गेलो फासावर. आता तुझं नाक कापू, तुझे हात तोडू. अरे आवा आवा काय चाललंय? तुझा पण मी आता जाम सावरंगा करून टाकणार आहे. कंदील. अरे इजी तो कंदील. याचा पण कंदील इजायला आलाय. जैसी करनी वैसी भरली. अहो ऐकलं का? माझा चपलाहार कुठाय? राधा गंगा 500 रुपये आणि मानचिन्ह. तसेच ऋतिक गायकवाड याचकडून मानचिन्ह व 500 रुपये. वामन मोडक दुसरे बक्षीस. ऋतिक गायकवाड यांच्याकडून दुसरे बक्षीस 500 रुपये आणि मानचिन्ह श्री विनायक मोडक. बोल बजरंग बली की. श्री कैलासवासी
अरुण भास्कर वैद्य यांच्या स्मरणार्थ राहुल वैद्य यांच्याकडून असं सांगण्यात आलं आहे की उत्कृष्ट नाटक झाल्यामुळे कोणाला बक्षीस देऊ असं त्यांना प्रश्न पडलाय आणि त्यामुळे त्यांनी सर्व नाटक मंडळीला 2000 रुपये पारितोषिक दिलेलं आहे. बोल बजरंग बली की